हमारे शहर और देश दुनिया की ताज़ा तरीन खबरों के लिए और लेटेस्ट अपडेटेड न्यूज़ के लिए हमारे चैनल उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्लासनगर में राम मंदिर की प्रतिकृति की रथ यात्रा निकाली गई। 22 जनवरी को अयोध्या में राम मंदिर का उद्घाटन होगा और भगवान श्री राम को विराजमान किया जाएगा। लेकिन इस मंदिर को देखने के लिए हर किसी के लिए अयोध्या जाना संभव नहीं होगा। इसलिए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इसकी हूबहू प्रतिकृति बनाई है। मंगलवार को उल्लासनगर में रथ यात्रा निकाली गई और लोगों को राम मंदिर की प्रतिकृति दिखाई गई। रथ यात्रा उल्लासनगर 5 कैलाश कॉलोनी से शुरू हुई, फिर कैंप नंबर 5 पर बस स्टॉप लाल चक्की, गांधी रोड, नेताजी चौक, भाटिया चौक, कैंप नंबर 4 पर संभाजी चौक, लाल चक्की, विनस टाकेज, मुख्य बाजार, ओटी चौक, श्री राम चौक, पवाई चौक, फिर कैंप 3 शांति नगर, छत्रपति शिवाजी महाराज चौक से नेहरू चौक, गोल मैदान। उल्लासनगर कैंप 1 बस स्टॉप यात्रा का समापन बिरला गेट, सी ब्लॉक, गुरुद्वारा चोपड़ा कोर्ट पर हुआ। यात्रा में भाजपा व शिवसेना नेता भी शामिल हुए। प्रभू श्रीरामाचं मंदिर 22 जानेवारीला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होते आणि ज्या बाळासाहेबांनी बाबरी मस्जिद पाडली त्यावेळेस गर्व से कहो हम हिंदू आहे ही गर्जना केली आणि त्यांचे स्वप्न हे श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये होते। त्या श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि या लोकसभेचे लोकप्रिय आदरणीय खासदार कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून ही रथयात्रा प्रतिकृती या अयोध्येतल्या मंदिराची आज उल्हासनगर शहरातून काढण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून 5 नंबरवरून ही यात्रा निघाली आहे। आता जवळजवळ 2:45 वाजलेत। उत्कृष्ट असा प्रतिसाद संपूर्ण या उल्हासनगरच्या जनतेने या प्रतिकृतीला दिलेला आहे। जे लोक अयोध्येला जाऊ शकत नाही परंतु अयोध्येचं राम मंदिर कसं असेल अशी हुबेहूब तिची प्रतिमा आदरणीय मुख्यमंत्री यांनी या राज्यामध्ये पाठवलेली आहे। आणि या लोकसभेचे खासदार खास करून आज आम्ही भाग्यशाली मानतो की आज या लोकसभेमध्ये खासदारांनी एवढे कामं केली परंतु नुसती कामं न करता त्यांनी सर्व धर्म समभाव परंतु हिंदुत्व हेच आपले सत्य आहे। आणि त्या हिंदुत्वाचा नारा म्हणून आज या रामाची प्रतिकृती या उल्हासनगर शहरात येते। आम्ही सगळ्यांना धन्य मानतो की आज आम्ही या रामाच्या ही पावनभूमी जी अयोध्येला आहे परंतु रामाचं मंदिर त्याची प्रतिकृती आमच्या शहरात जाते। आमचं शहरही पावन झालंय तर आम्ही खूप खूप आभार मानतो प्रभू श्रीरामाचे आणि त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे की त्यांनी ही संधी आम्हा शहरवासीयांना दिली। मी पुन्हा एकदा त्यांचा आभार मानतो आणि बोलतो जय श्रीराम, जय जय श्रीराम। उल्लास विकास को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।